बीड जिल्हा. बीड जिल्हा म्हणजे महाराष्ट्रातला एक असा जिल्हा, ज्या जिल्ह्याची गेल्या काही 2 वर्षापासून गुन्हेगारांचा जिल्हा, जिथं गुन्हेगार मोकाट सुटले जातात. गुन्हेगारांवरती मोक्कांतर्गत कारवाई करून सुद्धा त्यांना शिक्षा होत नाही, अशी या जिल्ह्याची ओळख. या जिल्ह्यामध्ये काही वर्षांपूर्वी अशी ओळख जिल्ह्याची होती, की हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. हा वारकऱ्यांचा जिल्हा आहे. या जिल्ह्याची एक वेगळी ओळख होती भगवान बाबांचा, त्याच्यानंतर गोपीनाथराव मुंडे साहेबांचा, असं अनेक वेगवेगळ्या नावाने, वेगवेगळ्या महापुरुषांच्या नावाने या जिल्ह्याकडे पाहिलं जात होतं. पण हे सगळं पाहत असताना किंवा हे सगळ्या गोष्टी घडत असताना, काही गोष्टी आज इथपर्यंत येऊन पोहोचल्या, की ज्याच्यामुळं बीड जिल्ह्याची पूर्णपणे ओळख ही बिहारच्या बरोबर केली जाते. पूर्ण कंपॅरिझन त्याचं बिहारसोबत केलं जातं आणि हेच आता आपल्याला या मागच्या 2 वर्षापासून दिसतंय. आज घडलेलं हे सौरभ घुलेचं प्रकरण असेल किंवा 2 वर्षापूर्वी घडलेलं संतोष देशमुख यांचं हत्याकांड असेल. ज्या केज शहरामध्ये म्हणजे तिथं मस्साजोग गाव होतं, त्या गावामध्ये हे घडलं होतं. आता तिथल्याच एका टाकळी गावच्या जो विलास घुले हॉटेल गावकरी याचा ओनर होता, जो मालक होता, त्याचा त्या ठिकाणी खून करण्यात आला. आणि त्याचा खून करण्यात आला, परंतु त्याचा खून करण्यापाठीमागे जी काही स्ट्रॅटेजी होती किंवा त्याचा खून करायचाच नव्हता. ते आले होते दुसऱ्या व्यक्तीला मारण्यासाठी. परंतु तिथं हॉटेल मालक म्हणून त्यांना त्याच्यामध्ये इंटरफाय करावं लागलं. शेवटी हॉटेलचा विषय होता. त्यांच्या हॉटेलमध्ये भांडणं होणार असतील, तर मालकाला कुठेतरी अ, पुढे होऊन काही गोष्टी तिथं नील करायच्या असतात. त्याच त्या विलास घुलेने केल्या. परंतु विलास घुलेने ज्यावेळेस या गोष्टी केल्या, त्याच वेळेस तिथं आलेल्या ज्या मारेकऱ्यांनी त्याला मारलं आणि त्यांना तिथून पळून मारल्याचा जी काही एक वेगळाच खटाटोप त्यांनी केला आणि या सगळ्या भानगडीमध्ये विलास घुलेचा तिथं दुर्दैवी असा मृत्यू झाला. आता या विलास घुलेचा दुर्दैवी असा मृत्यू झाल्यानंतर जे काही पुढं सत्य आलं किंवा ज्या गोष्टी काही समोर यायला लागल्या, या प्रकरणामध्ये नाव आलं ते म्हणजे बीडच्या खासदारांचं आणि खासदारांच्या पुत्रांचं सौरभ सोनवणे याचं. हा सौरभ सोनवणे स्वतःला खासदार पुत्र जरी संबोधत असला, तरी या प्रकरणामध्ये त्याचं नाव आलेलं आहे. त्याच्यामुळे त्याला अवं बोलण्याची मला गरज वाटत नाही. कारण विषय शेवटी एखाद्याचा जीव घेण्याचा असतो आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस पॉलिटिकल लोकांचं इंटरफेअर असतं, त्यावेळेस अशा गोष्टी घडतच असतात. 2 वर्षापूर्वी घडलेल्या मस्साजोगच्या ज्या सरपंचांचा जो मृत्यू झाला होता, त्याच्यामध्ये अक्षरशः धनंजय मुंडेंपासून ते वाल्मिक कराड, त्यांची पूर्ण गँग, पूर्ण टीम, त्यांची पूर्ण कार्यकारिणी सगळ्या गोष्टी बरखास्त करण्यात आल्या होत्या. धनंजय मुंडेंचं जे काही मंत्रिपद होतं, सामाजिक न्याय खातं काही त्यांच्याकडे होतं, ते सुद्धा त्या ठिकाणी काढून घेण्यात आलं होतं. आणि त्या त्या सगळ्या गोष्टींसाठी प्रयत्न करण्यासाठी संपूर्ण बीड जिल्ह्यातले आमदार आणि खासदार त्या ठिकाणी उभे राहिले होते. त्याच्यामध्ये जर नावं तुम्ही पाहिली, तर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर असतील, बीडचे खासदार बजरंग सोनवणे असतील, त्याच्यानंतर सुरेश धस असतील, त्याच्यानंतर तुमचे प्रकाश सोळंके असतील, विजयसिंह पंडित असतील, अशा एक नवे अनेक खासदार अनेक आमदार एकवटले आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनावरती दबाव आणला आणि नवनीत कवच सरांसारखे एक चांगले पोलिस ऑफिसर त्या ठिकाणी आणले, जेणेकरून ते सगळ्या पद्धतीनं तिथलं सिस्टम हलवतील. त्याच्यानंतर त्यांनी खूप काही गोष्टी केल्या आणि बीडमध्ये थोडी शांतता प्रस्थापित होईल यासाठी अनेक प्रयत्न केले. पण आज जे घडलेलं प्रकरण आहे याच्यामध्ये मात्र या पोलिसांनी जे काही स्टेटमेंट दिले ते थोडं धक्कादायक आहे. कारण ते असं म्हणतात, की त्यावेळेस कुठल्याही प्रकारे सौरभ सोनवणे त्या ठिकाणी नव्हता किंवा नव्हते तो पूर्णपणे परिसर आम्ही सीसीटीव्हीत पाहिला, तर त्याच्यामध्ये कुठेही सौरभ सोनवणे दिसत नाही. ठीक आहे, दिसत नसेल, ही पॉलिटिकल माणसं कुठेही दिसत नसतात. यांची सगळी गोष्टी हे आतून चालत असतात. यांनी मारेकरी-वेरेकरी असे पाळलेले असतात. तेच मरतात, तेच करतात पुढे काय करायचंय ते. पांढऱ्या कपड्यावाली लोकं कधीही याच्यामध्ये आपल्या हात रक्ताने भरवून घेत नाहीत. आपल्या अंगावरती रक्त उडवत नाहीत. हे सगळे मधली लोकं करणारे असतात. त्याच्यामुळे याच्यामध्ये बजरंग सोनवणेंच्या मुलाची सुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे. शेवटी एक जीव गेलाय आणि हाकनाक जीव गेलेला आहे. ज्याचा काहीही या गोष्टीशी संबंध नाही. कुणाची भांडणं, कोण आला कुणाच्या बायकोचा आणि कोणाचा मॅटर होता, ते त्यांचे त्यांचे चालले होते. 7-8 10 लोकं एकमेकांवरती तुटून पडले होते. मग जर हॉटेल मालक म्हणून कोणी इंटरफाय करत असेल, तर त्याला चाकूने भोगसायचं, त्याला मारायचं, ही कुठली पद्धत आहे? आणि ज्यावेळेस यांना पोलिस स्टेशन यांना ज्यावेळेस याच्यामध्ये नेलं होतं,
ब हॉस्पिटलमध्ये. त्यावेळेस ती लोकं तिथं ज्यावेळेस बोलताना पोलिसांवरती सुद्धा दबाव आणण्यासाठी सौरभ सोनवणे याला फोन करण्यात आला होता किंवा त्याने समर्थन देखील केलं होतं त्या लोकांचं, असंही समोर येतंय. त्याच्यामुळे या पूर्ण प्रकरणाची कसून अशी चौकशी झाली पाहिजे आणि या प्रकरणामध्ये जो पण कोणी असेल, मग तो बजरंग सोनवणेंचा पोरगा असू द्या, धनंजय मुंडेंचा असू द्या किंवा आणि कोणाचा कोणी असू द्या. इथं कायद्यासमोर कोणी कोणाला पाठीशी घालू नका, कोणी कोणावरती मला वाटतं या पूर्ण जे सरपंचांच्या प्रकरणामध्ये सगळे एकवटले होते, ते या प्रकरणामध्ये एकवटले गेले पाहिजेत आणि जर ते एकवटले गेले नाही, तर ते समजून जायचं की हा पूर्णपणे जातीवादी लोकांचा एक समूह होता. कारण त्यावेळेची मराठा समाजाचे होते. आत्ताचा हा कोणत्या समाजाचा आहे मला माहीत नाही. परंतु जर जातीय वाद असा केला, तर मला वाटतं हे चुकीचं ठरेल. या सौरभ घुलेचं कारण 3 दिवस झाले तो त्याचं जे काही मयत होतं किंवा त्याची जी काही डेड बॉडी होती, ते त्या जे कोणी पोलिस स्टेशन होतं, त्या पोलिस स्टेशनच्या बाहेरच ठेवली गेलेली होती. गुन्हा देखील नोंद केला गेलेला नव्हता. याचाच अर्थ केज केज पोलिस स्टेशन कारण हे जे बजरंग सोनवणे ते त्याच पोलिस स्टेशनमधून म्हणजे त्याच मतदारसंघामधून येतात. सॉरी त्या केज शहरामधून येतात. त्यांचं प्रॉपर गाव हे केजच आहे. जो तालुका आहे बीड जिल्ह्यातला आणि त्याच्यामुळं तिथं तिथल्या पोलिस स्टेशनवरती त्यांचा जो काही दबाव होता, तो होता का? तर 100% होता. दबाव या स्थानिक राजकारण्यांचा असतो. जसा परळीमध्ये धनंजय मुंडेंचा होता, जसा बीडमध्ये संदीप क्षीरसागरांचा होता, तसाच यांचा इथे सुद्धा त्यांचा दबाव होता का? तर 100% आहे, होता. परंतु या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी झाली गेली पाहिजे. हे प्रकरणामध्ये जो पण कोणी आरोपी असेल, त्याला अक्षरशः फाशीच झाली पाहिजे. कारण ज्या पद्धतीने या सौरभ घुलेला मारलं गेलेलं आहे, या बिचाराचा काहीही संबंध नव्हता या मॅटरमध्ये. हे सगळं आणि सगळं षडयंत्र रचून केलं गेलं आणि तो बिचारा याच्यामध्ये हाकनाक बळी झाला. परंतु असं म्हटलं जाते, की ह्यांना जरी सौरभ घुलेचा काही विषय नव्हता, तरी सौरभ घुलेला मारण्यासाठीच प्लॅन केला होता आणि त्या प्लॅनमध्ये बजरंग सोनवणेंचा मुलगा सौरभ सोनवणे हा ॲड होता. आता तुम्हाला काय वाटतंय असे काही अशा गोष्टींमध्ये खरंच हे सगळे पॉलिटिशियन लोकं अशामध्ये अटॅचमेंट असतात का? आता हा जो कोणी मुलगा आहे, हा पॉलिटिकलमध्ये किती इन्वायर आहे मला माहीत नाही किंवा पॉलिटिशियनमध्ये तो किती पास आहे याच्यामध्ये माहीत नाही. परंतु जर नेक्स्ट त्यानं त्या मतदारसंघामध्ये त्याला जर आमदार, खासदार होण्याची स्वप्न पडत असतील, तर असे छोटे-मोठे गुन्हे केले जातात आणि याच्यातून नाव मिळवलं जातं. काही गोष्टी मिळवल्या जातात आणि हे सगळं ज्यावेळेस समोर येतं, त्यावेळेस अशा घटना घडताना आपल्या समोर दिसतात. त्याच्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एकच सांगायचंय, की जे पण कोणी आरोपी आहेत, त्या सगळ्या आरोपींवरती कडक शासन करावं आणि जर वेळ प्रसंगी तिथल्या पोलिस डिपार्टमेंट पी-आय जो कोण असेल, तो पूर्णपणे त्यांनी कुठल्याही प्रकारे एफ-आय-आर वगैरे दाखल केलेली नव्हती. लक्ष्मण हाकेंनी तिथं जाऊन सुद्धा पी-आय वरती खूप काही मुक्ताफळं उधळलेली आहेत. त्याच्यामुळं हे प्रकरण आता पूर्णपणे एस-पींनी हातात घ्यावं आणि एस-पींनी याच्यावरती काही ना काहीतरी चौकशी करावी एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बोल की बाबा हे मराठमोळं आपलं चॅनल आहे. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.